नमस्कार, मी रणजित सर. मॅथ बाय रणजित सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. जो की आज आपण पेपर क्रमांक 12 नियमितप्रमाणे जे दर रविवारी होणारा पेपर आहे याचं विश्लेषण योग्य पद्धतीने घेऊ, जो की गणित आणि बुद्धिमत्ताचा. तर मित्रो, एक सांगू इच्छितो, या आधीचे क्वेश्चन पॅटर्न जे काही होते ते सर्वच्या सर्व आपण म्हणजे एकतर मागचे 2-3 किंवा 4-5 क्वेश्चन पॅटर्न प्रश्नपत्रिका जर आपण विचार जर केला तर त्यामध्ये सिक्वेन्स वाईज असं जसं गणित आणि देन बुद्धिमत्ता अशा पद्धतीचा होता. परंतु आजचा जो पेपर आहे तो शफलिंग वाला पेपर आहे. कधी मराठी दिसेल तुम्हाला, कधी जीके दिसेल, त्यामध्येच तुमचं रिझनिंग दिसेल, त्यामध्येच तुमचं मॅथ दिसेल. म्हणजे कुठं काय कधी कोणता क्वेश्चन. तर या टाईपचे क्वेश्चन सोडवताना माझा एक स्ट्रॉंगली रिक्वेस्ट राहील की सरसकट सोडवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे एकाच वेळी तुमचं तिथे अनालिसिस म्हणजे शिफ्ट करता आलं पाहिजे. जर झेपत नाही आहे तर तुम्ही त्या पद्धतीने तुमचे फाइंड आउट काढणे, रिझनिंगचं, मॅथचं आणि देन त्याच्यानंतर या पद्धतीत. परंतु असं थोडं वेळगाव प्रोसिजर तुम्हाला जसं पटतंय आपल्याला 1.5 तासात मेंटेन करायचा आहे या उद्देशाने विचार करायचा. आणि जो की आपला हा पेपर तर 1.5 तासात देतच नसतो आपण फक्त आणि फक्त 75 मिनिटं देत असतो. 75 मिनिटं इथे सोडवा, डेफिनेटली तुम्हाला कसलाही पेपर आला तर 90 मिनिटात एनी हाऊ तिथे होणारच आहे. ठीक आहे. तर आता व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. त्याआधी तुम्ही एकदा लाईक होऊ द्या. जर बरेच दिवसापासून आपल्याला फॉलो करत आहे, व्हिडिओ बघत आहे, परंतु सबस्क्राईब केले नसणार तर आधी सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. नवीन असणार तर निश्चितपणे सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे जे काही नवीन व्हिडिओ येणार ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. ओके. देन आता आपण वेळ वाया न घालवता आपण आता आपल्या लेक्चरला स्टार्ट करूया. जो की क्वेश्चन नंबर, आता इथे बघा या पेपर मधला क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 जर म्हटलं आपण, ओके, क्वेश्चन 2 यामध्ये बघा, कपिल हा रांगेत उजवीकडून 21वा आहे व त्याच रांगेत प्रवीण डावीकडून 39वा आहे. मग आता जर सपोज इन केस कपिल डावीकडून कितवा म्हणताय यार, 21वा, आणि प्रवीण उजवीकडून काय म्हणताय, प्रवीण उजवीकडून किती, 39वा. त्याने आपापसात जागा बदलल्या तर प्रवीण आता डावीकडून, प्रवीण आता कोणाकडून म्हणताय, डावीकडून तुमचं आपापसात जागा बदलल्या तर प्रवीण डावीकडून कितवा होत आहे सांगा यार. प्रवीण डावीकडून होत आहे तुमचं 47वा. कितवा, 47वा. मग आता डावीकडून 47वा आहे तर यांच्यामधला एकच डायरेक्टली याच्यामध्ये शॉर्ट ट्रिक जर आपण विचार जर केला तर यामध्ये काय बदल होत आहे. प्रवीणचा जुना क्रमांक किती होता, 39, आणि आताचा क्रमांक किती आहे, 47. याच्यामध्ये बदल 8 स्थानांनी इन्क्रीज झाला. म्हणजे तुमचा कपिल सुद्धा किती स्थानांनी इन्क्रीज होईल, 8 स्थानांनी इन्क्रीज होईल. म्हणजे 21 + 8 म्हणजे किती होता, 29. मग आता मला सांगा, देन त्याच्यानंतर त्याच रांगेत कपिलचा कितवा क्रमांक होईल. अशा पद्धतीने असा जर विचार जर केला तर नवीन क्रमांक काय येणार तुमचं, 29. ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. अशा पद्धतीने उत्तर तिथे मेंटेन राहणार आहे. क्लिअर. मग ओके दे. नेक्स्ट आता पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया आपण. आता क्वेश्चन नंबर, रिकाम्या जागा अनुक्रमे येणाऱ्या अक्षरांचा योग्य पर्याय निवडा. तर आता देन त्याच्यानंतरचा जर आपण इथं विचार जर केला तर लक्षात ठेवा, आता देन आता हा जो गट आहे या टाईपचा क्वेश्चन पॅटर्न जर इथे जर म्हणत असो तर या टाईपच्या क्वेश्चन पॅटर्न मध्ये आपल्याला आकडे मोजावं लागेल, म्हणजे कोणकोणते घटक किती आहेत. तर आपण एकदा विचार करूया, जसं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. मग 15चा म्हटलं तर एक तर 3-3चा नाही तर काय होणार तुमचं 5-5चा गट तिथे मेंटेन होऊन आहे. तर मग या पद्धतीचा क्वेश्चन पॅटर्न मध्ये आपल्याला काय सिक्वेन्स, कोणतं तरी एक रिदम लागतो. ठीक आहे. जसं जन गण मन आपण असं म्हणतो एक रिदम नुसार, तशाच पद्धतीने इथं काहीतरी रिदम लागतो. त्या रिदम नुसार आपल्याला जावं लागते. म्हणजे तो लॉजिक काय सापडतो, त्याच्यानंतर रिकामी जागा काय ते आपल्याला ओळखता येईल. जसं आपण आता 5-5चं जर इन केस जर गट जर बनवलं आपण 5-5चं, ठीक आहे, मग C'C'B असं आहे. आणि देन इकडे सुद्धा तुमचा 5चा गट म्हटलं तर C रिकामी जागा CBC अशा पद्धतीने 5 होणार. तर मला सांगा यार, इथे शेवटी तुमचं काय होणार, हा देन मग आता इथे तुमचं इथे 5 आहे, सॉरी, या पद्धतीने इथे 5 झाले. देन त्याच्यानंतरचा मला सांगा, मी इथे जर A ठेवला, काय ठेवला, A, ठीक, आणि देन त्याच्यानंतर इथे बघा CA, इथे काय होतं तुमचं तिसऱ्या नंबरचा C, इथं C जर मेंटेन जर केला, CA CCB CA CCB असा आहे, तर नंतरचा सुद्धा मेंटेन होते का पाहूया. म्हणजे हा जो आहे इथपर्यंत कंप्लीट झाला. पुन्हा बघा CAC
रिकामी जागा बी आहे, मग सी आणि बी, म्हणजे आपण जे पांढऱ्या ह्याच्यामध्ये आपण जे फिलअप केलं आहे ते काय आहे, ए सी सी हा तुमचा खरा उत्तर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक कोणता, ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. क्लिअर. या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला वारंवार एखादी क्वेश्चन विचारतात, हा रिझनिंगचा पॅटर्न आहे, त्या पद्धतीने राहणार. ओके. देन नेक्स्ट आता क्वेश्चन जर म्हटलं तर क्वेश्चन नंबर 15, क्वेश्चन नंबर 15 किंवा 15व. तर याच्यामध्ये बघा, आता अशोकने त्याच्याकडे असलेल्या रकमेपैकी, आता आपण किती रक्कम आहे आपल्याला काय माहिती आहे का, नाही, तर आपण 100, अशोककडे 100% रक्कम आहे, अशोककडे किती आहे, 100% रक्कम आहे. ठीक आहे, 100%. त्याने काय केला, त्या रकमेपैकी 40% कुणाला दिली, जयंतला. जयंतला किती दिली, जयंतला 40% दिली. तर मग नंतर काय म्हणताय, या उलट जयंतने अशोककडून मिळालेले 1/4, 1/4 1/4, मग 1/4 म्हणजे हे कोणाला दिली, प्रकाशला. प्रकाशला किती, 1/4 म्हणजे याचे 40चे म्हणजे तुमचं 1/4, आता 40 डिवायडेड बाय 4 म्हटलं तर किती, 10%, किती 10%, मग 10% प्रकाशला. तर मग प्रकाशने जयंतकडून मिळालेल्या रकमेपैकी टॅक्सी चालकाला 200 रुपये, कोण, प्रकाश, किती रुपये, 200 रुपये टॅक्सी चालकाला देतोय, आणि देन त्याच्यात तरी पण त्याच्याकडे 600 रुपये शिल्लक राहत आहे. म्हणजे मला सांगा यार, हे 200 अधिक 600 किती होत आहे, 800. 800 रुपये कोणाच्या बरोबरीचे आहे, तर प्रकाशकडे जेवढी रक्कम आहे त्याच्या टक्केवारीची बरोबरीची. मग 10% बरोबर किती रे यार, 800. 10% बरोबर किती, 800. तर कोणाकडे, अशोककडे किती होता म्हटलं तर, अशोककडे किती होता म्हटलं तर अशोककडे 100% होता. देन त्याच्यानंतर तर मला सांगा इथे एक्स. देन मग आता जर विचार जर केला तर देन त्याच्यानंतर काय होणार, आता क्रॉस मल्टिप्लाय जर केला आपण तर काय होतं इथे एक्स, आणि देन त्याच्यानंतरचा मग इथे 0 गेट कॅन्सल, डायरेक्टली तिकडे जाऊन होणार, हा 10 तिकडे गुणाकार जाईल, तर 800 गुणीला काय होत आहे 10 म्हणजे किती होत आहे, किती 8,000 रुपये, जो की ऑप्शन क्रमांक तुमचा कोणता आहे, बी आन्सर इज अ करेक्ट. ओके, ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर. मग या पद्धतीने तिथे मेंटेन होणार आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. आता बघा, हा या तो मागचा क्वेश्चन आपण मॅथ मध्ये विचार करू शकतो, म्हणून म्हटलं मी शफलिंगचं क्वेश्चन आहे, तुम्हाला स्विच करावं लागेल जेव्हाच्या तेव्हा, आपल्याला अशी फॉर्मॅट नुसार तुम्हाला अभ्यासक्रम त्या पद्धतीने करणे आवश्यकच राहील. देन किशोरी सुरुवातीला, हा हे रिझनिंगचं क्वेश्चन आहे आणि तुमचं दिशाज्ञान चाचणीचा क्वेश्चन आहे. तर बघा, आता या पद्धतीच्या क्वेश्चन मध्ये डायरेक्टली कसं उत्तर सोडवायचं, आता मला सांगा, उजवीकडे म्हटलं तर उजवीकडे किंवा क्लॉकवाईज किंवा डावीकडे किंवा अँटी क्लॉकवाईज, अशा मग घड्याळाच्या दिशेने विरुद्ध दिशेने, उजवीकडे म्हटलं तर प्लस आणि डावीकडे म्हटलं तर मायनस, या पद्धतीने आहे. तर किशोरी उजवीकडे, किशोरी सुरुवातीला काय म्हणताय 225 उजवीकडे, बरं ठीक आहे, 225 प्लस मध्ये. देन त्यानंतर 135 डावीकडे, 135 म्हटलं तर मायनस 135 आपण या पद्धतीने विचार करू, आणि देन नंतर पुन्हा 45 डिग्री उजवीकडे म्हटल्यानंतर काय होत आहे तुमचं, देन त्याच्यानंतर 45 डिग्री, पुन्हा 90 डिग्री कुठे डावीकडे, मग डावीकडे म्हटलं तर इथे त्या पद्धतीने आहे. तर यामुळे तिचा चेहरा शेवटी पश्चिमेकडे झाला. ठीक आहे. तर अल्टिमेटली यावरून आपण जर म्हटलं यांची दोघांची जर बेरीज जर केली तर उत्तर काय होतं 270 डिग्री, आणि देन इकडे काय होतं तुमचं, देन हे 5 आणि देन इथे किती 225 अशा पद्धतीने आहे. तर इथं मायनस मध्ये येणार. मग आता देन त्याच्यानंतर अल्टिमेटली जर इथं जर आपण कॅन्सल आउट केलं असतं तर डायरेक्टली काय राहिलं असतं 45. नाही तर बघा यांच्या दोघांमध्ये 1 + 1 मायनस काय होते तुमचं 270 वजा काय होतं 225 म्हटलं तर काय होतं 45 डिग्री, प्लस का मायनस, तर प्लस मध्ये. मग प्लस मध्ये आहे तर देन त्याच्यानंतर प्लस मध्ये असताना तिथं काय होतं 45 डिग्री. आता बघा हा जरा ट्विस्ट वाला क्वेश्चन आहे. तर पहिल्यांदा आपण जे क्वेश्चन घेतलेले होते तर ते सर्वच्या सर्व आतापर्यंतचे जे क्वेश्चन आहेत ते सर्व तुम्हाला काय करावं लागते की आधी तुम्हाला देऊन आहे नंतर तुमच्या तिकडे जाणे आहे. ठीक आहे. पण आता इथं काय होत आहे की नंतरचं तुमचं आहे तर आता जाऊन ती पश्चिमेला असं पाहताय म्हणताय, तर सुरुवातीचा तिचा चेहरा कुठं होत आहे, तर जसं हा उत्तर येते की नाही हा +45 आहे तर त्याला अपोजिट घ्यायचा -45. -45 आता ज्या स्थितीवरून आहे त्याच्या -45 म्हटलं तर पश्चिमेकडे पाहताना -45 म्हटलं तर कोणती दिशा आहे ते नैऋत्य, आणि तिचा चेहरा कुठं असणार नैऋत्यकडे असणार. क्लिअर. मग तुम्ही जर नैऋत्यकडे विचार करून जर सर्व तुम्ही पलटवले तर डेफिनेटली तुमचं उत्तर काय ना. आता नैऋत्य पासून आता जर पहिलाच जर तिचा चेहरा जर नैऋत्यकडे आपण कन्सिडर केला असता
तिथनं जर आपण 45 डिग्री जर उजवीकडे वळवलं असतं तर कोणता आला? पश्चिम. तर येणारं उत्तर इथं ट्विस्ट आहे, येणारं उत्तर तेवढं उजवीकडे न वळवता डावीकडे वळवावं लागेल. समजत आहे का? हे रिव्हर्स वाला क्वेश्चन आहे. ओके, दे या पद्धतीने आहे. तुम्हाला क्वालिटी क्वेश्चन घेत आहे तर लाईकची कमी पडली नाही पाहिजे मित्र. समजत आहे का? दनादन लाईक ठोका. ठीक आहे. देन इतर विद्यार्थी मित्रांबद्दल नक्की शेअर करा. आपण क्वालिटी क्वेश्चन घेतला, एकही क्वेश्चन तुम्हाला इव्हन एमपीएससी कराय कंबाईन गट ब किंवा क किंवा देन त्याच्यानंतर तुमचं पोलीस भरतीचा रामबाण उपाय आहेच याच्यावरचे पूर्णपणे. ठीक आहे. आपण ते क्वालिटी क्वेश्चन तिथे मेंटेन. आता बघा क्वेश्चन हाही तुमचा कोणता आहे? पुन्हा क्वेश्चन नंबर 17 हा प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा अशा पद्धतीने म्हणताय. तर हा क्वेश्चन रिझनिंगचा आहे, जो संख्या मला आपण असं म्हणतो ते 27 देन काय रे 38 देन त्याच्यानंतर 51 देन त्याच्यानंतर काय 66 देन त्याच्यानंतर 83. तर याच्यात डिफरन्स मधला विचार करूया. 27 अधिक किती 11 या पद्धतीने. देन त्याच्यानंतर इथे किती होतं? 51. 51 म्हटलं तर काय होत आहे बघा. 11 नंतर काय होत आहे? 13. 13चा गॅप आहे ना. 38 मध्ये 13 मिळवलं 51. 51 मध्ये किती मिळवू मग? इथं देन त्याच्यानंतर 15 मिळवलं तर काय होत आहे? 51 अधिक 15 66. देन त्याच्यानंतर इथं किती मिळवू मग? 15. मग आता इथं किती? 17. 17. मग हा जो सिक्वेन्स तुम्हाला दिसतोय हा सिक्वेन्स काय 2-2 ने वाढत आहे की नाही? मग इथं सुद्धा 2 ने वाढून म्हटलं किती होणार? 19. मग 19 म्हटलं तर कधी प्लस करता 19 करण्यास ठिकाणी आपण 20 करू. 20 आणि 83 म्हटलं तर किती? 103. मग एक कमी करा म्हणजे उत्तर काय होणार तुमचं? 102. अशा पद्धतीने उत्तर आहे. 102 कुठे आहे? ऑप्शन क्रमांक ए इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर? मग हा तुमचा लॉजिक इथे फक्त फरकांचा फरक इथे तुमचा तिथे मेंटेन आहे. त्याच पद्धतीने आपण नंबर ऑफ क्वेश्चन इथे घेतलेले आहेत. तुम्ही जरा विचार करा. देन त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा. एका वर्तुळाकार टेबलाभोवती PQRS असं आणि ते 8 व्यक्ती बसले. जेव्हा 8 व्यक्ती म्हणताय गोलाकृती तसा करा, नाही तर बघा असं एक प्लस साईन देन त्याच्यानंतर एक गुणाकार साईन झाला. विषय 8 जण झाले. ठीक आहे. अशाच पद्धतीने विचार करायचा आणि सोडवण्याची मेथड तुमचा दक्षिणेकडून विचार करायचा. मग दक्षिणेकडून विचार जर केला तर काय होणार? तर बघा क्यूच्या डाव्या हाताला टी बसलाय. क्यूच्या डाव्या हातात सर्वजण केंद्राकडे टेबल वर्तुळा काही सांगितलं नसेल तर केंद्राकडे विचार करायचा. मग इथं या पद्धतीने सर्वजण आतमध्ये पाहताय आपण असं मेंटेन करूया. ठीक आहे. देन ओके. देन सर्व आतमध्ये पाहताय. टी क्यूच्या डाव्या हाताला कोणाच्या? क्यूला जर आपण इथे बसवलं. ठीक आहे. इथे क्यूच्या डाव्या हाताला कोण बसलेलं? टी. इथे तुमचं टी बसणार. देन क्यू हा आरच्या समोर. क्यू हा कोणाच्या? आरच्या समोर. देन आहे व डब्ल्यूच्या डाव्या हाताला दुसरा आहे. कोण? क्यू बद्दल बोलताय. डब्ल्यूच्या डाव्या हाताला म्हटलं तर मग आता देन डब्ल्यू जर इथे बसत असेल तो आतमध्ये पाहताय तर 1-2 म्हटलं तर क्यू आहे. देन त्याच्यानंतरचा जर विचार जर केला तर पुढचं काय होणार सांगा बरं? देन दुसरा आरच्या उजव्या हाताला पी आहे. आरच्या उजव्या हाताला कोण आहे? पी. डायरेक्टली आहे खाली पाहता दक्षिणेकडे म्हणजे उजवा हात म्हणजे हा राहणार. देन मग आता सांगा यस हा टीच्या शेजारी असून यस हा टीचा शेजारी म्हटलं तर इथे येणार आणि तो डब्ल्यूच्या अपोजिट आहे म्हणजे ते बरोबरच आहे. व्ही हा क्यूच्या शेजारी नाही. व्ही इथे बसू शकत नाही म्हणजे एकच स्थान आहे इथे बसणार. मग उर्वरित कोण आहे? मग आता देन त्याच्यानंतर सर्व यू तुमचा उर्वरित आहे. यू इथे बसेल. तर शेवटी तुम्हाला प्रश्न काय म्हणताय? डब्ल्यूच्या उजवीकडे दुसरा कोण? डब्ल्यू हाय उजवीकडे दुसरा 1-2 म्हटलं तर उत्तर काय येणार? आर तुमचा ऑप्शन ए इज अ करेक्ट. कधी कधी या टाईपच्या क्वेश्चन मध्ये एकच क्वेश्चन विचारणार, कधी कधी 2 विचारणार, कधी कधी 3 विचारणार. ते डिपेंड करते क्वेश्चनवर. तर त्यामुळे लक्षात ठेवा तुम्हाला प्रॅक्टिस एवढी तुफान करायची आहे की प्रश्न 1 विचारला काय 2 विचारला काय आपल्याला उत्तरापर्यंत जायचं आहे. सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे. दे नेक्स्ट आता त्याच्यानंतरचा क्वेश्चन जर आपण बघितलं तर बघा आता हा जो क्वेश्चन आहे तर मित्र जरा लक्षात घ्या आता किती झटक्यात उत्तर काढायचे या टाईपच्या क्वेश्चन मध्ये. जर तुम्ही सोडवायला घेतले तर 4 क्वेश्चन सोडवणं इतका वेळ जाणार. परंतु आपण चॅलेंज देऊन सांगतो इथे तुम्हाला विदिन सेकंद तुमचं उत्तर कसं काढलं जाईल तर त्याचा तिथे मेंटेनन्स आपण करणार आहे. तर बघा आता हा जर तुम्हाला ट्रिक आवडले तर शेअर करायला अजिबात विसरू नका. समजत आहे का? आता बघा कशा पद्धतीने कसं झटक्यात उत्तर काढायचं. तर बघा तर आपल्याला या टाईपचं जर लेंदी क्वेश्चन जर दिसलास तर अजून किती फास्ट करायचं आपण एक लक्षात ठेवूया. तर मला सांगा पहिल्यांदा वरील माहितीच्या आधारे ए ही ई ची बहीण आहे. ए ही म्हणजे एच जेंडर काय पाहिजे? फिमेल म्हणजे मायनस. क्लिअर? ओके. तर आता आपण काहीच न वाचता डायरेक्टली ए कुठं आहे ते बघू.
ए इथं आहे, याच्यामध्ये इथं आहे, सी ऑप्शन मध्ये इथं आहे, देन त्याच्यानंतर डी ऑप्शन मध्ये इथं आहे. तर मला सांगा यार एक कंडिशन की आता इथं बघा सर्व जे काय म्हणताय के हा म्हणजे पहिला घटकाचा तुम्हाला म्हणजे बी आणि यांच्यामध्ये जर आपण विचार जर केला तर लक्षात घ्या, आता बी आणि यांच्यामध्ये जर आपण असा जर विचार जर केला, बी हॅशटॅग ए, बी हॅशटॅग म्हणजे काय, के हे एम चे वडील आहे, म्हणजे बी हे वडील आहे, म्हणजे ए च्या बद्दल निश्चितपणे माहिती आहे का, मुलगा आहे का मुलगी आहे, अजिबात माहिती नाही, सध्या याला होल्ड करा, नाही येणार. ठीक आहे, दे मग मला सांगा त्यांचं रिलेशन शेवटच्याचा तेव्हाच माहिती होते जेव्हा तुमचं पती पत्नीचं रिलेशन असते तेव्हाच, अन्यथा माहिती होणार नाही. देन त्यानंतरचा बघा आता पुढचं ए ऍट द रेट म्हटलं तर ऍट द रेट इथं आहे, के हा यमचा पती आहे, मग आता हा काय येणार, मेल येणार, आपल्याला काय पाहिजे, फिमेल पाहिजे, गेला मित्र, विषय सोडा त्याला. दे डी ऑप्शन कडे बघूया, डी ऑप्शन म्हणजे शेवटचा म्हटल्यानंतर डॉलर काय म्हणताय, के ही यमची आई आहे अशा पद्धतीने आहे. ठीक आहे, कोण, के ही यमची आई आहे म्हटलं तर बी ही यमची आई आहे, म्हणजे ए बद्दल काय निश्चित माहिती आहे का, मुलगा आहे का मुलगी आहे, मुलाचं पण आईच असते, मुलीचं पण आईच असते, म्हणून इथे सुद्धा तुम्हाला काहीच कळत नाहीये, म्हणून ऑप्शन कोणता येणार, तिन्ही कॅन्सल झाले, हे काय येणार तुमचा ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. याच पद्धतीने असाच अप्रोच ठेवायचा, घरी येऊन चेक करायचं बरोबर येते की नाही, तर 100% येणार. समजत आहे का, या पद्धतीने आपला विचार करायचा आहे. तर मग आता बघा आता, ठीक आहे, तर तुम्ही याचं उत्तर कमेंट मध्ये तुम्ही त्या पद्धतीने विचार करा, सोडवा आणि देन त्याच्यानंतर करेक्ट आहे की नाही ते सांगा आता. ठीक आहे, देन पुढचं ऑप्शन कोणता येणार, सी येणार, तुम्ही सोडवाल. देन पुढचं बर, त्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर 23 मध्ये बघा, रमेश 20 दिवसात एखादे काम पूर्ण करू शकतो, त्याने 10 दिवस एकट्याने काम केले आणि बाकीचे काम दिनेश सोबत 2 दिवसात पूर्ण केले. दिनेश आणि रमेश दोघांना मिळून संपूर्ण काम करण्यासाठी किती दिवस लागतील. तर मित्र मला सांगा, रमेशचं रमेश एका दिवशी जे काही काम करताय ते 1/20 म्हणजे 20 दिवस पूर्ण लागत आहे, तर एक काम करायला 1/20 अशा पद्धतीने म्हणतो. पूर्णपणे काम किती, एक काम करायला 20 दिवस लागत आहे, त्याने किती दिवस काम केलंय, 10 दिवस काम केलं, मग 10 दिवस कामाचे किती होणार, 10 दिवसाचं काम किती होणार, मग 10 भागीला किती होतं 20, 10 भागीला 20 म्हणजे 1/2 म्हणजे अर्ध काम झालाय, आणि अर्ध काम झालाय. आणि दिनेश सोबत कोण, रमेश व दिनेश दोघे मिळून ते काम किती दिवसात कंप्लीट करताय, 2 दिवसात. कोणते काम आहे बरं, हे उर्वरित काम आहे, बाकीचं तर काम रमेशने केलं आहे, उर्वरित काम कोण करताय, दोघे मिळून 2 दिवसात उर्वरित काम. अर्धा काम किती दिवसात, 2 दिवसात. तर पूर्ण काम म्हणजे त्याचे दुप्पट, पूर्ण म्हणजे काय होणार, त्याचे डबल, म्हणजे इकडे सुद्धा डबल होणार, म्हणजे किती दिवसात, 4 दिवसात. दोघांना मिळून पूर्ण काम करण्यासाठी किती दिवस लागतील, तर 4 दिवस. असा ट्रिकी क्वेश्चन होता थोडा, समजलं का, या पद्धतीने आहे. आपण एक्झॅक्टली क्वालिटी क्वेश्चन आपण इथे मेंटेन करताय, डेफिनेटली तुम्हाला आगामी भरतीत फायदा होणारच आहे. दे नेक्स्ट आता त्याच्यानंतरचा बघा पुढं, हा तर बघा 120 उमेदवारांना मिळालेल्या गुणाची सरासरी. आता बघा झटक्यात उत्तर कसा काढायचा, हे तुम्ही प्रोसिजरनं जर गेले तर ना की 9 म्हणजे तुमचा वेळ जाणार. तर कशा पद्धतीने हे 120 उमेदवारांना मिळालेल्या गुणांची सरासरी 35 होती, त्यातील उत्तीर्ण उमेदवारांच्या गुणांची सरासरी किती आहे, 39 आहे, आणि अनुत्तीर्ण उमेदवारांच्या गुणांची सरासरी किती आहे, 15 असल्यास परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची संख्या किती आहे ते सांगा, अशा पद्धतीने म्हणतात. तर आपण 120 म्हणूया, सरासरी किती आहे. आता इथे बघा, मग आपण ते एक मेथड नुसार आपण एलिगेशन मेथड इथे वापरूया. 35 सरासरी किती आहे, 35, त्यातील उत्तीर्ण काय, उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण, नापास, अनुत्तीर्ण. ठीक आहे, उत्तीर्ण किती आहे, 35. देन सरासरी आहे बरं, हा. देन त्याच्यानंतर उत्तीर्ण उमेदवार गुणांची सरासरी किती, उत्तीर्ण उमेदवारांची सरासरी किती आहे, 39. क्लिअर. देन अनुत्तीर्ण उमेदवारांची सरासरी किती आहे, 15. देन पूर्ण अख्ख्या वर्गाची किती आहे तुमची, टोटल 35. अशा पद्धतीने मेंटेन. आपण यामध्ये जर आपण विचार जर केला तर 39 वजा तुमचा 35 म्हटलं तर किती, यांच्यामध्ये वजा बाकी होते, 39 वजा 35, आणि देन त्याच्यानंतर काय होतंय, 35 वजा काय ते 15, म्हणजे यांच्यामध्ये रेशो इथं मेंटेन जर केलं तर 20, आणि इकडे किती होत आहे रे तुमचा 4. मग देन त्याच्यानंतरचं बघा, लक्षात घ्या,
म्हणजे 20 4 म्हटलं तर किती होतं तुमचं 4 1 4 4 5 20 अशा पद्धतीने आहे. तर एकूण किती आहे? एकूण म्हणजे कोण? उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण. म्हणजे मला सांगा 5 अधिक 1 किती होत आहे? 6 म्हणजे टोटल विद्यार्थी किती? 120. तर मला सांगा आता कोणाची काढत आहे मित्रो? तर उमेदवार जे संख्या उत्तीर्ण झालेले काय आहे? उत्तीर्ण याच्या खाली 5 येत आहे, म्हणजे 5 म्हणजे किती अशा पद्धतीने उत्तर आहे. डायरेक्टली उत्तर तुमचं 6 1 6 6 2 12 म्हणजे 20 म्हणजे 20 पंचे किती होत आहे? 100. अशा पद्धतीने तुमचं उत्तर तिथे मेंटेन होणे आवश्यक आहे. या पद्धतीने असा झटक्यात उत्तर काढायचं आहे. म्हणून तुम्ही हा जर अशा पद्धतीचा ट्रिक तुम्हाला आवडलं असेल तर आता शेअर करायला अजिबात कचरू नका. ठीक आहे, त्या पद्धतीने डायरेक्टली तुम्ही तुफान शेअर करा आता. ओके, देन नेक्स्ट आता त्याच्यानंतरचा क्वेश्चन हा बघा, क्वेश्चन नंबर 25. क्वेश्चन नंबर 25 मध्ये बघा, देन त्याच्यानंतरचा जर आपण इथे जर विचार जर केला क्वेश्चन नंबर, तर हा सिलॉकचा क्वेश्चन आहे. तर सर्व पैसे कागद आहे. हा सर्ववाला विषय, सर्व पैसे काय आहे? कागद. देन काही पैसे कार्ड आहे. आता काही पैसे कार्ड अशा पद्धतीने आहे. तर आपल्याला हे सिक्वेन्स, काही कार्ड कागद आहे. हा कार्ड आणि कागद बरोबर आहे. पहिला सिक्वेन्स तुमचा करेक्ट आहे. देन पहिला अनुमान करेक्ट आहे. देन काही कागद पैसे आहे. काही कागद बाहेरच्या आतमधला सोबत काहीचा संबंध होतं. आतमधला बाहेरच्या सोबत सर्ववाला दुसरा सुद्धा तुमचा एक्झॅक्टली करेक्ट आहे. देन काही कागद कार्ड आहे. काही कागद कार्ड आहे असं आपण जे वाईस वर्स आहे पहिल्याचा, हा सुद्धा 100% करेक्ट आहे. म्हणजेच काय होणार तुमचं? ऑप्शन बी सर्व अनुमाने करेक्ट, म्हणजे ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. या पद्धतीने तुमचं तिथे मेंटेन होणार आहे. देन पुढचा आता बघा, नळ अ एक भरलेली टाकी 12 मिनिटात रिकामी करतो. नळ बी 30 रिकामी टाकी 18 मिनिटात भरतो. आणि नळ सी 30 टाकी 24 मिनिटात भरतो. तर आपण या पद्धतीचे क्वेश्चन बॅच मध्ये घेतच असतो. तुम्हाला या टाईपचे क्वेश्चन ऑलरेडी मी डिस्कस केलेला आहे आपल्या क्वेश्चन पॅटर्न नुसार. तर पुन्हा एकदा बघा, लक्षात घ्या. ए किती रिकामी करताय, त्यानंतरचा प्रश्न 12 मिनिटात, बी किती म्हणताय 18 मिनिटात, सी किती म्हणताय 24. पण आता रिकामी कोण, भरणारी कोण? या पद्धतीने आपण लसावी मेथड वापरतो. लसावी मेथड इथे किती, यांची लसावी किती येणार 72. कारण 24 म्हटलं तर देन त्या पद्धतीने मोठी संख्या या पद्धतीने विचार केला. तर 72 म्हणजे एकूण टाकीची क्षमता आहे. त्या पद्धतीने आता विचार करूया. मग आता इथे बोला यार, 72 आहे. 72 मध्ये काय होतं मग तुमचं? देन त्याच्यानंतरचं इथे 6 कॅपॅसिटी. देन त्याच्यानंतर इथे किती, इथे 18 × 72 आणि देन त्याच्यानंतर 24 × 72 अशा पद्धती. परंतु भरणारे कोण आहे? हे 2 भरत आहे, म्हणजे प्लस होईल. आणि कोण रिकामी करताय? पहिला नळ रिकामी करताय. मग अल्टिमेटली यांची 3 अधिक 4 अधिक 3 किती? 7. 7 वजा 6 म्हणजे 1च्या कॅपॅसिटीनं भरत आहे. म्हणजे पूर्ण टाकी भरायला ए प्लस बी प्लस तिन्ही नळ चालू जर केले असते तर 72 भागीला तुमच्या 1च्या कॅपॅसिटीने 72 तास लागले असते. किती? 72 तास. पण आता प्रश्न 72 पहिलंच आहे, सॉरी 72 मिनिटे आहे तर सर्व मिनिटे पहिलाच ऑप्शन आहे. कसं दिसते? डायरेक्टली असं झूम आउट होते, समजत आहे का? पण तसं करायचं नाही. तर काय आहे मग आता इथे तुम्हाला शेवटी वाचायचं आहे, टाकीचा अर्धा भाग किती, समजत आहे का? इथं ट्रॅप आहे. अर्धा भाग किती म्हटल्यानंतर ते 72 मिनिटात तर पूर्ण टाकी भरते. अर्ध्या भागात म्हणजे तुमचं डिवायडेड बाय 2 म्हटलं तर किती? 36 मिनिटे. किती मिनिटे? 36 मिनिटे असं तुमचं उत्तर आहे मित्र. क्लिअर का? ओके, कसं वाटला? जबरदस्त ना? मग पुढं होऊ द्या. दे पुढं. त्याच्यानंतरचा बघा आता पुढचं क्वेश्चन, ए आणि बी या 2 स्थानकांमधील अंतर 220 किमी आहे. एक ट्रेन ए कडून बी कडे सरासरी 60 किमी/आवर वेगाने निघते आणि दुसरी ट्रेन ए च्या दिशेने, म्हटलं तर एक गाडी ए कडून बी कडे, बी च्या दिशेने आणि एक ए च्या दिशेने, म्हणजे अपोजिट डायरेक्शन आहे. तर मला सांगा तेव्हा काय होते? अंतर भागीला वेगांची बेरीज. अपोजिट दिशा असेल तर वेगांची काय होते? बेरीज. म्हणून आता डायरेक्टली मेंटेन करा. 220 किलोमीटरचा अंतर आहे. किती? 50. 1 आणि 1 60 म्हणजे 220 भागीला किती होत आहे रे? 110. 00 गेट कॅन्सल. 11 × 2 = 22 म्हणजेच किती? 2 तासात ते कव्हर करणार आहे. क्लिअर? मग ओके, देन या पद्धतीने राहणार आहे. ओके, देन नेक्स्ट आता क्वेश्चन बघूया आपण. एक घोडा आणि एक गाय प्रत्येकी 12,000 रुपयाने विकली गेली. घोडा 20% तोट्याने विकला आणि गाय 20% नफ्याने विकली गेली. तर संपूर्ण व्यवहाराचा परिणाम काय?
मागे आपण मागच्याच क्वेश्चन प्रश्नपत्रिका क्रमांक 11 मध्ये या टाईपचा क्वेश्चन बघितला, पण तिथे तुमच्या टक्केवारीमध्ये फरक होता, त्याच्यामुळे व्यवस्थित त्या पद्धतीने आपल्याला बायोडाटा करावा लागला. पण आताचा जो क्वेश्चन पॅटर्न आहे की नाही तर त्या पद्धतीचा नाहीये. तर डायरेक्टली जेव्हा जेव्हा तुमचं विकणारी जे तोट्याने आणि नफ्याने जर सारखं जर किंमत असेल तर तुमची जी काही प्रत्येकी किंमत आहे हे जे 12,000 आहे तुम्हाला आणि शेकडात नफा किंवा तोटा जर काढायचा असेल तर देन सारख्याच किमतीला आणि सारख्याच किमतीने एक वेळ तोटा होता म्हणजे 20% तोटा, नफा सुद्धा 20% असं जर सारखं जर असेल तर देन त्याच्यानंतर त्याला 100% कन्सिडर करा. जे काही होत आहे ते बघा. आता 100 वर तुमचं किती वाढवणार आहे, एक नफा म्हटला तर 120 भागीला 100 20 आणि देन तोटा म्हटलं तर किती 80 भागीला 100 असा 20% तोटा म्हटलं तर 100 वजा, पण देन त्याच्यानंतर 100 गेट कॅन्सल, 0 गेट कॅन्सल, 12 गुणिला 8 म्हणजे 12 8 किती होत आहे 96. मूळ किंमत किती आपण कन्सिडर केली ती 100. 100 पेक्षा 96 म्हणजे तुमचा कमी येत आहे. कितीने कमी येत आहे, 4% कमी येत आहे. 4% काय झाला असेल, तोटा झाला असेल. समजत आहे का? या पद्धतीने तो आन्सर तिथे मेंटेन करणे राहील. ठीक आहे, ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर बघा. आता क्वेश्चन नंबर काय म्हणताय 29. एक घड्याळ अशा स्थितीत ठेवली की दुपारी 12 वाजता मिनिट काटा. आता बघा दुपारी 12 वाजता म्हणताय, इथं आपण 12 वाजवले. ठीक आहे. देन या पद्धतीने इथे जर आपण मेंटेन जर केला, हा एक तास काटा असेल, देन याच्याच वरती आपण एक मिनिट काटा घेऊया. ठीक आहे. एक्झॅक्टली दोन्ही त्याच अँगलनं 12 वरच आहे. 12 वर आहे तर 12 म्हटलं तर ही कोणती दिशा ठरवत आहे? 12 ही उत्तर दिशा आहे. कोणती दिशा आहे? उत्तर दिशा. आता तुम्हाला देन त्याच्यानंतरचा वेगळा विषय म्हटलं तर किती वाजता म्हणतात 1:30 वाजता. तर 1:30 वाजता म्हटलं तर हा जो आहे इथे 12चा स्थिती होती, इथे 1 इथे 2 इथे 3 अशा पद्धतीने राहणार. मग 1 वाजता म्हटल्यानंतर 1:30 वाजता म्हटल्यानंतर तुमचा मिनिट काटा तर इथं खाली राहणार 6 वर आणि तास काटा या पद्धतीने इथे राहणार. क्लिअर? बघ आता मला सांगा ही उत्तर दिशा होती आणि ही कोणती पूर्व येणार. मग उत्तर आणि पूर्व मध्ये कोणती येणार? तुमची ईशान्य दिशा. मग आता उत्तर पूर्व मध्ये ईशान्य मध्ये कोणते येणार? तास काटा. घड्याळाचा तास काटा कोणती दिशा ठरवेल म्हटलं तर ईशान्य दिशा ठरवणार. ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर? आता देन त्याच्यानंतरचा बघा, आता लक्षात घ्या हा जो क्वेश्चन आहे मित्र कसा झटक्यात सोडवायचा आहे. बघा एका वृत्तचित्रीच्या, वृत्तचित्री म्हणजे काय नेमकं तर सिलेंडर. क्लिअर? लंबर वृत्तचित्री म्हणा किंवा वृत्तचित्री म्हणा तेच आहे. तर एका वृत्तचित्री आकाराच्या सिमेंटच्या टाकीचा व्यास तुमचा किती आहे 7 मीटर असून उंची त्रिज्याची. आता बघा इथं फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. व्हॉल्यूम किंवा वृत्तचित्रीचं तुमचं घनफळ बरोबर काय असते, देन पाय आर स्क्वेअर एच. काय असते? पाय आर स्क्वेअर एच. मग पाय आर स्क्वेअर एच तर मला सांगितलं व्यास, व्यास म्हणजे डायमीटर डी असते. मग डायमीटर वरून तुमचं डायमीटर किती आहे 7 म्हणताय, तर यावरून रेडियस किंवा त्रिज्या किती होणार 7/2 होते मित्र. किती होते? 7/2. तर मित्र आपण सर्व जर इथे विचार जर केला तर 22 भागीला किती होणार 7 आणि आर किती भेटलाय 7/2. अशाच पद्धतीने इथे पुन्हा 7 भागीला किती होत आहे 2. या पद्धतीने 2 वेळा आहे म्हणून आपण 2 वेळा हे केला. एच काय म्हणताय बघा, उंची. उंचीच्या बाबतीत काय बोलताय, उंची त्रिज्येच्या 6 पट. म्हणजे आता उंची एच बरोबर 7/2 गुणिला कितीला 6 म्हणजे बेग 6 आणि 3 7 किती होत आहे 21. 21 काय असणार, 21 म्हणजे काय उंची तुमची 21 सेंटीमीटर किंवा मीटर जे काय आहे ते असणार. म्हणून आता देन लक्षात घ्यायचे काय होईल मग सांगा बरं, 22/7 गुणिला 7/2 गुणिला 7/2 गुणिला काय होणार 21. तर मित्र जरा लक्षात घ्या आपल्याला काही माहिती नाही एवढं मोठं तुम्हाला कॅल्क्युलेशन. आता किती लिटर मावेल असं म्हणताय. लिटर म्हटलं तर तुमचा घनमीटर म्हटलं तर देन 1000 न तुम्हाला लिटर मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी 1000 न गुणावं लागेल. मग 1000 न गुणताना तुम्हाला त्याच पद्धतीने मेंटेन करावं लागेल. मग आता देन त्याच्यानंतरचा विषय, आता एवढं दूर जाण्याची काही गरज आहे का. आता बघा तुम्हाला जर कसोट्या माहिती असेल ना तर डायरेक्टली डेफिनेटली उत्तर. आता कसोटी काय तुमच्या 22 ची कसोटी म्हटलं तर आपल्याला येत नाही, पण तो 11 ची 2 गुणिला 11 म्हणजे तुमची 11ची कसोटी इथं नेहमी लागणे आवश्यक आहे, कारण त्यामध्ये 22चा भाग जात आहे. तर 11ची कसोटी जर तुम्ही लावली तर बघा लक्षात घ्या आपण एक एक ऑप्शन कडे गेलं तर 11ची कसोटी काय म्हणते 1 सोडून 1 गट, 1 सोडून 1 गट यांची बेरीज म्हणजे 8 + 0 + 0 म्हणजे 8, 8 - 5 म्हणजे किती होतात 3, 3 म्हणजे 0 किंवा 11च्या पटीत नाही म्हणून हा नाही. देन इथं बघा काय होणार 8 - 8 म्हणजे 0. देन इकडे तुमचं 8
8 अधिक 0 अधिक 5 अधिक 8 5 13, 13 वजा 8 म्हणजे 5च येत आहे, म्हणजे 11 किंवा शून्याच्या पटीत नाही. देन त्याच्यानंतर इथं बघा 8 5 किती, सॉरी 8 अधिक किती होत आहे तुमचं 0, 0 अधिक तुमचं 0 8, आणि इकडे काय होत आहे देन त्याच्यातला फरक कितीच होता 8, आणि इथं 5 आणि 8 किती होत आहे 13, 13 आणि 5 यांच्यामधला 13 आणि 8 मधला फरक कितीचा 5चा. इथे सुद्धा तुमचा मेंटेन होत नाहीये. मग आता बघा इथे तुमची कसोटी लागते काय 8, मग 8 अधिक तुमचा किती रे 8 आणि अधिक 0 0 देन त्याच्यानंतर इथे मायनस काय करू फक्त 5 आहे. तर लक्षात घ्या 16 वजा 5 म्हणजे किती होतं 11, 11ची कसोटी लागत आहे ठोका त्याला नंतरची नंतर पाहायला गेला. समजत आहे का? या पद्धतीने असा अप्रोच तिथे ठेवणे आवश्यक आहे. तर पूर्ण कॅल्क्युलेशन करण्याची गरज नव्हतीच, नाहीतर असा करत बसले असते तर पुन्हा 2-4 सेकंद जास्त गेले असते. आपल्याला तेच वाचवायचं आहे, त्याच पद्धतीने मेंटेन करायचं आहे. क्लिअर? ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया पुढे. आता बघा क्वेश्चन नंबर 31 किंवा त्या पद्धतीत खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल अशा पद्धतीने. हा जर तुम्हाला जर लॉजिक जर सापडत असेल तर विदिन 20 सेकंड किंवा 15 सेकंद, जर भेटत नाही तुम्हाला लॉजिक तर देन त्याच्यानंतर त्याला राम राम ठोका, पुढे जावा, देन त्याच्यानंतर पुन्हा रिपीट मध्ये त्याला क्वेश्चन सॉल्व्ह करा. क्लिअर? इगो हर्ट करून घ्यायचं नाही, असं कसं मला येत नाही म्हणून. ठीक आहे, या पद्धतीने विचार करायचा आहे. म्हणून यामध्ये जर विचार जर केलो आपण तर लक्षात घ्या याच्यामध्ये सिक्वेन्स काय आहे. तर इथे बघा मग पहिला कॉलम आणि देन त्याच्यानंतर शेवटचा या दोघांचा गुणाकार आहे. 9 7 किती होत आहे 63. या अंकांची पलटवणी आहे, म्हणजे काय होणार 3 आणि 6 म्हणजे 36. समजले का? मग आता इथे सुद्धा तसंच लॉजिक लागेल. 4 गुणीला किती होत आहे 7, मग 4 7 किती होतं 28. 28 म्हटलं तर यांचा क्रॉस मध्ये किती 82. दिस इज द करेक्ट आन्सर. म्हणजे काय होणार 82. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. देन नेक्स्ट आता या क्वेश्चन मध्ये बघा कशा पद्धतीने क्वेश्चन आहे. तर लक्षात घ्या या टाईपचं क्वेश्चन आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. पुन्हा एकदा बघू आपण. तर इथं पाहत असताना आपल्याला एक लक्षात घ्या, हे घटक 3 वेळा आहेत. इकडे सुद्धा काय आहे 3 वेळा आहे. समजत आहे का? 3 वेळा म्हणजे काय, त्याच संख्येचा 3 वेळा गुणाकार म्हणजे त्याचा क्यूब करणे आहे. काय करणे आहे? क्यूब. मग आता इथे तुमचा क्यूबच आहे. मग आता ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला आहे, तर तेवढं लक्षात घेण्याची काही गरज नाही आहे. तर जेव्हा जेव्हा तुम्हाला ए क्यूब मायनस बी क्यूबचा, तर इथे बघा आता तुमचा तिथे एक स्क्वेअर होणार, परंतु काहीच जर आठवलं नाही तर डायरेक्टली शॉर्ट ट्रिकनं आपल्याला जाता येईल. तर इथं लक्षात घ्यायचा. मग इथं तुमचा इथं बघा ए स्क्वेअर प्लस ए बी इंटू बी स्क्वेअर अशा पद्धतीने गेट तुमचा कॅन्सल होणार, फक्त इथं 1 राहणार. आणि देन त्याच्यानंतर इथं काय राहील यांच्या दोघांमधलं इथं मायनस असेल तर मायनस, देन 137 वजा काय 133 म्हणजे किती रे यार किती, मग 1/4. दिस इज द करेक्ट आन्सर. डायरेक्टली उत्तर. समजत आहे का? मग या पद्धतीने अप्रोच तिथे पाहिजे होता, तेव्हाच तो उत्तर तिथे. मग तिथे तुम्हाला डायरेक्टली ते त्याचा वर्ग किंवा घनाचा फॉर्म्युला वापरायचा नव्हता, तर डायरेक्टली या आधीचा क्वेश्चन आपण वरती पूर्णपणे असताना आपण यांच्यामधला वजाबाकी इथे मेंटेन केली होती, पण हा क्वेश्चन जो खाली आहे त्या पद्धतीने राहणार. आपण डिस्कस केलेला आहे. पुन्हा आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. तर त्याच्यानंतरचा बघा हा क्वेश्चन नंबर 33. पुन्हा मी सांगत आहे की हे जे क्वेश्चन पॅटर्न आहे हे सर्वच्या सर्व कसं आहेत आता शफलिंग वाले. आताच मॅच झाला, नंतर रिझनिंग आला, आधीच म्हटलेला होता. दे मग आता बघा राधा सुनीतापेक्षा तरुण आहे. ठीक आहे, तरुण म्हटलं तर वयस्कर आणि तरुण या पद्धतीने आपण राधा सुनीतापेक्षा तरुण आहे, म्हणजे राधा असेल देन सुनीता मोठी असेल, मग ठीक आहे की नाही सुनीता. देन पुढे जर म्हटलं तर पण रीतापेक्षा मोठी आहे कोण राधा, म्हणजे रीता कशी असेल लहान रीता. देन पुढे काय म्हणताय जसं रीतापेक्षा गीता मोठी आहे, रीतापेक्षा गीता मोठी आहे. आणि देन मग काय म्हणताय रीतापेक्षा कोण गीता मोठी आहे. श्याम रीतापेक्षा मोठा आहे, पण देन रीता गीतापेक्षा मोठी आहे. रीता गीतापेक्षा मोठी आहे म्हटलं तर गीता लहान असेल. ओके, देन गीता. त्याच्यानंतर तर श्याम रीतापेक्षा मोठा आहे, श्याम रीतापेक्षा मोठा आहे, पण श्याम हा राधापेक्षा तरुण आहे. तरुण म्हटलं तर इन बिटवीन इथं कुठेतरी असायला पाहिजे. या पद्धतीने तुमचं इथं कोण येणार श्याम येणार. कोण येणार श्याम. आणि देन त्याच्यानंतरचं काय म्हणताय हा राधापेक्षा तर सर्वात तरुण कोण, तर म्हणजे ज्याचं लाईन म्हणजे ज्या व्यक्तीचं लाईन लहान आहे ते सर्वात तरुण आहे. मग कोणच आहे गीता, सर्वात लहान दिसत आहे, म्हणून उत्तर काय येणार तुमचं ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर? मग समजलं. या पद्धतीने तुमचं उत्तरापर्यंत जाणे आवश्यक. याला आपण व्यवस्थितरित्या झाडे लावा कार्यक्रम सारखं केलं तर डेफिनेटली उत्तर
येणार. मग कोण कुठं ठेवण्यापेक्षा कोण कोणापेक्षा लहान मोठा या पद्धतीने विचार करायचा होता. देन नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. बघा, हा महत्वाचा क्वेश्चन आहे. खालील आकृतीत एकूण त्रिकोण किती? तर आपल्याला माहिती आहे मित्र, आपण बॅच मध्ये घेताना किंवा ऑलरेडी आपण या टाईपचं क्वेश्चन डिस्कस केलेलं आहे. जर तुमचं या पद्धतीने जर असेल तर यापासून 8 आणि यापासून 8 हे डेफिनेटली तयार होतात. म्हणजे हा जो आहे असा उभा जर केलं तर त्या पद्धतीने नाही आहे का, म्हणजे या पद्धतीने असं मेंटेन होत आहे. ठीक आहे, यापासून किती होणार, आणि हा जो डिस्टन्स आहे या पद्धतीने मी दुसरा एक पेन घेऊन तुम्हाला समजून सांगतो. तर बघा आता, ओके, जर आपण या पद्धतीने हा एक ट्रायंगल जर विचार जर केला आणि याच्या ऑपोजिट हा एक ट्रायंगल जर विचार जर केला, म्हणजे हा जो ट्रायंगल आहे बघा, हा असा आणि देन त्याच्यानंतर हा असा. ठीक आहे, तर हे दोन एक्स्ट्रा होतात. मग 8 आणि 2 म्हणजे तुमचं 8 आणि 8 16, 16 आणि 2 किती होत आहे, 18. या पद्धतीने असं मेंटेन होत आहे. मग 18 मेंटेन होताना जरा लक्षात घ्या आता व्यवस्थित. पुन्हा जर आपण वेगळे काही असं जर विचार जर केला तर देन बघा, मग आता देन त्याच्यानंतरचं बघा आता इथे. ठीक आहे, हे झाले तुमचे पूर्णपणे 8 आणि 8 16. मग आता बघा इथे 1 2 आणि याच्यापासून मोठा एक 3, मग इकडे सुद्धा 3, ते 3 आणि 3 किती होत आहे, 6. क्लिअर. आता विषय राहिला कोणता आहे, मग 18 + 6 किती होत आहे तुमचे 24. मग आता पुन्हा कोणते आहेत तर बघा, आता जर आपण या पद्धतीने तर बघा व्यवस्थित लक्षात घ्या, हा जो ट्रायंगल जर आपण विचार जर केला तर हा ट्रायंगल काय होत आहे तुमचा 1, आणि देन एक्झॅक्टली त्याच्या अपोजिटचा बघा हा अशा पद्धतीने, हा एक झाला 2. क्लिअर झाले. देन हे 2 झाले, पुन्हा 2 ऍड करून मग त्याच पद्धतीचं आपण जर दुसरीकडे जर आपण गेलो तर लक्षात घ्या आता इथे, तर दुसऱ्या कलरनं मी मेंटेन जर केला तर हा जो ट्रायंगल आहे अशा पद्धतीने 1, आणि देन त्याच्याच अपोजिट हा तुमचा असा, तर हे पुन्हा 2 म्हटलं तर एकंदरीत टोटली किती होत आहे सांगा बरं आता. देन टोटल किती होत आहे तुमचं पूर्णपणे 28. यामध्ये किती त्रिकोण असतील म्हटलं तर किती होणार तुमचा 28 त्रिकोण तिथे मेंटेन आहे. हिडन आहे काही 2-3, परंतु 28 तुमचं येणार आहे. आणि शक्यतो लक्षात घ्या अजून याच्यामध्ये एक ट्रिक, जर सपोज इन केस तुम्हाला मोठी संख्या दिसत आहे आणि मोजता नाही येत आहे, जर असं वाटतंय की आपल्याला कन्फर्मली बरोबर नाही आहे असं जर वाटत असेल तर मोठी संख्या जी आहे ना ते उत्तर येण्याचे चान्सेस आहे मित्र, हे लक्षात ठेवायचं जरा. ठीक आहे. देन नेक्स्ट आता बघूया क्वेश्चन नंबर त्याचा नेक्स्ट वाला. बघा, काही मुलांच्या वयांची सरासरी 52 वर्ष असून त्यातील 4 मुलांच्या वयांची सरासरी 51.75 वर्ष आहे, तर उरलेल्या मुलांच्या वयांची सरासरी 52.5 आहे वर्ष आहे, तर एकूण मुलांची संख्या किती असेल? तर आपण इलिगेशन मेथड म्हटलं तर गेरवा स्टाईल. ठीक आहे, या पद्धतीने तुमचं आहे. तर मला सांगा यार, जे तुमचं आपण ते बॅच मध्ये व्यवस्थितरित्या कव्हर केलेलं आहे, पुन्हा एकदा इथं लक्षात घ्या. काही मुलांची वयांची सरासरी किती आहे म्हणजे 52, त्यातील 4 मुलांच्या वयांची सरासरी किती 51, उरलेल्या यांची. मग आता काही मुले किती असतील तर बघा, मग आपल्याला काही समजत नाही. तर मधली संख्या काय आहे ना तुमची 52 आहे, आणि एक लहान संख्या कोणती आहे तुमची 51.75 आहे, आणि दुसरी कोणती आहे सांगा बरं 52.5 आहे मित्र. ठीक आहे, हे त्यातील 4 मुलांचे, किती मुलांची 4 मुले. ठीक आहे, आणि हे कोणाची आहे सांगा बरं उर्वरित मुले. ठीक आहे, अशा पद्धतीने उर्वरित मुले आहे. देन यांच्यामध्ये काय होते वजाबाकी. मग सांगा 52.5 वजा 52, आणि देन इकडे रेशो काय होत आहे 51.25 51.75 भागीला काय होणार मायनस काय होते तुमचं 52. मग आता मला सांगा 52.5 मधून म्हणजे 0.5 किंवा अशा पद्धतीने राहणार. देन इथनं जर आपण वजा जर केलं तर तुमचं उत्तर काय येतंय मग आता देन त्याच्या मग इथे तुम्ही फरक जर काढलं तर 52 वजा आपण त्या पद्धतीने करता येईल, जसं 52 वजा काय रे 51 कारण मोठ्यामधून लहान वजा. मग 52 मधून 51.75 जर वजा जर केलं तर 0.25 अशा पद्धतीने आहे. मग इथलं एक शून्य वाढवता येईल म्हणजे देन त्याच्यानंतर इथं काय 50 बरोबर किती होत आहे तुमचं 25. 25 एक 25, 25 दुने 50. मग मला सांगा 2 म्हणजे किती आहे 4. 2 म्हणजे किती 4. तर तुमचं आता देन काय म्हणताय एकूण संख्या किती असेल. एकूण म्हटलं तर जे 4 मुले आणि उर्वरित मुले एकूण म्हटलं तर किती होणार रेशो किती 2 अधिक 1 म्हणजेच किती. अशा पद्धतीने तुम्हाला
रेशो आहे. म्हणजे त्यापैकी 2 म्हणजे किती आहे? 4. 2 म्हणजे 4, तर 3 म्हणजे किती? तर मग आता देन त्याच्यानंतर बे एक बे, बे दुने 4 आणि 3 दुने काय होत आहे? 6. म्हणजे एकूण किती मुले असतील म्हटलं तर 6. ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. जर ही मेथड तुम्हाला वेगळी आणि अनोखा असा जर पद्धतीने जर वाटला असेल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय अजिबात पुढे जाऊ नका आणि शेअर सुद्धा तुफान करा. ओके. देन नेक्स्ट आता बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन. तर हा बघा, शादी जो की तुमचाही होणार, तर त्या पद्धतीने बघा केव्हा पण लागल्यानंतर, नाही तर बेरोजगाराला कोणी देत नाही बे. समजत आहे का? दे. मग आता बघा, शादी हा शब्द एका सांकेतिक लिपीत काय म्हटले जाते बघा, शादी. ठीक आहे. देन याला काय म्हटलं जात आहे? आपण हे अॅनालॉजीचा विचार करूया. TJDHN. तर मित्र जरा इथं मेंटेन आहे बघा. एस नंतर टी कशा पद्धतीने येत आहे त्यानुसार आपल्याला इथे ST +1चा विषय होत आहे. देन एच नंतर जे काय होत आहे, एचचं नंबरिंग तुमचं 8 + 10 म्हणजे जे किती 10 म्हणजे +2 होत आहे. देन ए नंतर डी म्हणजे +3 होत आहे, कारण ए चा नंबर 1 आणि डी चा नंबर 3, आणि डी नंतर तुमचा डी चा नंबर किती असते? 4 आणि एच चा नंबर 8 म्हणजे +4. म्हणजे रिदम काय लागतंय बघा, नाही +1 +2 +3 +4. क्लिअर? मग हाच रिदम तिथे एंगेजमेंट, पहिले एंगेजमेंटच होते, पहिले शादी होते का? नाही, परंतु आता एंगेजमेंट आपल्याला काढावं लागत आहे. तर बघा, एंगेजमेंट आपण जर विचार जर केला तर लक्षात घ्या, एंगेजमेंट. ओके, अशा पद्धतीने. मग आता मित्र जरा लक्षात घ्या, याला कसं लिहा, हाय सुद्धा रिदम तसाच लागेल, पहिला 1, दुसरा 2, तिसरा 3 अशा पद्धतीने. पण इथे पाहता क्षणी बघा, इथं एफ आहे, इथं एफ आहे, इथं एफ, इथं एफ, पी 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 असं आहेच. मग आता आपल्याला तेवढं पाहण्याची गरज आहे का यार? नाही, अजिबात नाही. मग तिसऱ्याकडे आपण डायरेक्टली जम्प करू ना. तिसऱ्याकडे जम्प केल्यानंतर इथं काहीतरी वेगळा वाटतंय, कोणतं तरी 2 ऑप्शन तुमचे कॅन्सल आउट होणार, असं अप्रोच ठेवायचा. नाही तर सरसकट केलं तर सर्व नाही तर मित्र, पण टायमिंग मध्ये होतं का? नाही होत. समजत आहे का? मग त्या पद्धतीने आपल्याला अल्टिमेटली पर्पज काय आहे? टायमिंग मध्ये सोडवणे. म्हणून आता देन बघ, 2 तुमचे गेले, देन त्याच्यानंतर जीचा नंबरिंग तुमचं GH म्हटलं तर 7 नंबरवर येतो. मग 7 हा तिसरा नंबर म्हणजे +3. +3 म्हटलं तर काय होत आहे मग? जी म्हणजे 7 + 3 किती होत आहे तुमचं? 10. 10 म्हटलं तर काय येत? जे 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 कुठं आहे? इथं जे आहे का? नाही, म्हणून हा गेला. इथं जे आहे, इथं आहे का? नाही, म्हणून बी ऑप्शन गेला. आता येणार कोणता? एक तर ए, नाहीतर एक तर डी. मग आता बघा, इथं यांच्यामध्ये कॉमन काय? हे बघा, EL, इथं EL आहे, नंतर इथं के आहे, नंतर इथं के आहे, इथं टी आहे, इथं टी आहे, इथं यम, इथं एन आहे, इथं यम आहे. आता बघू आता काय होणार तर. ठीक आहे, तर मला सांगा कितव्या नंबरचा आहे तो? आता बघा, इथनं 1 2 3 4 5 6 7 8, इथलंय 8वं बघा, 1 2 3 4 5 6 7 8. 8व्या नंबरवर कोण? हिचं नंबरिंग किती? 5. 8व्या नंबर म्हणजे +8. +8 म्हणजे किती होतं? 13. 13 नंबरवर कोण असते? यम. म्हणजे काय पाहिजे? यम असणारं कोणतं आहे? डी ऑप्शन ठोका याला डायरेक्टली. समजत आहे का? या पद्धतीने असा अप्रोच पाहिजे मित्र, तेव्हाच तर आपल्याला पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार. सर्वच्या सर्व तिथं 5 असते तर एवढ्या लवकर होणे शक्य नाहीच. ठीक. देन या पद्धतीने हा क्वेश्चन आपण बघितला. आज आपण पार्ट 1 या लेक्चरमध्ये इथपर्यंतचे क्वेश्चन आपण बघूया. देन यानंतरचे जे काही क्वेश्चन पार्ट 2 मध्ये बघू. आपल्याला व्हिडिओ लेक्चर कसे वाटतंय तुम्ही कमेंट बॉक्सद्वारे तुम्ही कमेंट करून कळवू शकता. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बरेच दिवसापासून तुम्ही आपल्याला फॉलो करताय, परंतु तुम्ही सबस्क्राईब वगैरे केले नसणार तर करून घ्या. समजत आहे का? देन कारण तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तिथं मिळत जाणार आहे. क्लिअर? मग तर व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.